कुठे माहिती आहे का? अंमळनेर. हे बोर्ड लागलाय ना, कदाचित तुम्हाला नाव वाचता येत नसेल. AI ला टाकून बघा हा बोर्ड, नीट बघा नीट. AI ला हे सीधं करून बघा, जर उलट दिसत असेल तर. काय गोपीनाथ पडळकर साहेब, लक्ष्मण हाके साहेब, झालं का आपलं राजकारण? काय आता इकडे लक्ष द्या. या मिल परिसरामध्ये, अंमळनेर, जळगाव जिल्हा. हा मिल परिसर प्रताप शेटजींचा. प्रताप शेटजींची वंशावळी ही दत्तक असलेली, आणि त्या दत्तक वंशावळीने काय केलं माहीत आहे का? आणि त्या प्रताप मिलच्या युनियनने काय केलं, ज्यावेळेस प्रताप मिल ही ना चालू होती त्यावेळेस इथे घरं दिली गेली कामगारांना. आणि कामगारांना घरं दिल्यानंतर त्यांच्याकडून त्या जागेसाठी काही प्रमाणात पैसे वसूल केले गेले. पैसे वसूल करून आज 36 वर्ष झाली इथे ते मिल कामगार राहत आहेत. कायद्यानुसार 12 की 17 वर्ष एखाद्या जागेत राहिल्यावर ती कायद्यानुसार ती जागा त्यांची होते. जो त्या जागेवर राहत असतो त्याची त्या कालावधीमध्ये कोणी आक्षेप घ्यायला नको. आणि आज 36 वर्षानंतर आक्षेप घेतला जातो आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचं कायद्याचं पालन होतं आहे का? 36 वर्षानंतर आक्षेप घेतला जातो आहे. ह्यांच्या घरांवर केसेस होत आहे, यांना नोटिसा येत आहे घरं खाली करा. इथं जागेचा भाव काय चालू माहिती आहे का? 7,000 रुपये स्क्वेअर फूट. आणि 2004मध्ये 6मध्ये ही 7 एकर जागा इथल्या अंमळनेरमधल्या व्यापाऱ्यांनी मिळून घेतली. कितीला घेतली माहिती आहे का? 8 ते 9 कोटी रुपयाला घेतली, किंवा 7 कोटी रुपयाला. ही जागा विकत घेतल्यानंतर ह्या लोकांना नोटिसी आल्या आहेत. कुठं जायचं आहे या गरिबाने? धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, कुठे गेले धनगर समाजाचे नेते गोपीनाथ साहेब पडळकर आणि लक्ष्मण हाके यांना हात जोडून विनंती, या मुद्द्यामध्ये हात घाला आणि गरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुमचा भंडारा तिकडं जो दळला जाणार तुमच्या एरियामध्ये, तिकडचाच तुमचा धनगर समाज किंवा मराठा समाज तिकडंच तुम्ही कव्हर करू शकणार. बाकी चोहोबाजूनी पसरलेला अहिल्यादेवी होळकरांनी जी प्रतिज्ञा घेतली होती ना, सगळा भारत हिंदूमय करण्याची आणि देवमय करण्याची, तशी तुम्ही प्रतिज्ञा हाती घ्या. धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या आणि बाकीच्या समाजाला सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. धनगर समाजाचे नेते नीट ऐका. गोपीनाथ साहेब, लक्ष्मण साहेब, विनंती आहे तुम्हाला, कळकळीची विनंती. गरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. जज लोक, वकील लोक, ही मोठी मोठी लोक पैशावाली विकत घेत आहेत. गरीब काय करणार हो? कुठनं आणणार पैसा? जर उद्या उठून एखाद्या धनगरांनी, मराठ्यांनी, एखाद्या महाराष्ट्रातल्या माणसाने जर गळफास घेतला ना, त्याला कारणीभूत तुम्ही असणार. धनगर समाजाचा, मराठा समाजाचा पुढाकार घेणारी नेते. या व्हिडिओचा दुसरा पार्ट नक्की येणार आहे. सगळा धनगर समाज, सगळा मराठा समाज, बाकीची महाराष्ट्रीय आपले मावळे सगळेच यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, समाजाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवा, टॅग करा. असाच स्क्रोल करू नका. कमीत कमी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट पार्टमध्ये इंटरव्ह्यू घेतलाच जाणार आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांचा. तोपर्यंत शंड बसून थंड बसू नका. शंड बनून थंड बसू नका. शिकतोय मी, हळूहळू शिकतोय. आणि फॉलो करा, पुढे फॉरवर्ड करा. काय माझं हित नाही आहे, एखाद्या गरिबाला न्याय मिळू शकतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे, जय महाराष्ट्र, जय अहिल्यादेवी होळकर. येळकोट येळकोट, जय मल्हार.